हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वामी समर्थ सेवा मार्ग आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. उद्या नवरात्रोत्सवाचा 5वा दिवस आहे. 5व्या माळेला आई ललिता देवींची पूजा केली जाते. सुख समृद्धीसाठी नवरात्रीतील पंचमी तिथीला करावी ललिता देवीची पूजा. त्या पूजेत काय करायचं ते आपण बघणार आहोत. ही पूजा प्रत्येक आईने आपल्या बाळासाठी करायची असते, आपल्या मुलांसाठी करायची असते. ललिता देवीची ही उपासना केल्याने प्रत्येक आईचं बाळ हे कुशाग्र, त्यांच्या विद्येत त्यांना प्रावीण्य मिळतं, त्यांच्या जी बौद्धिक प्रगती असते त्याच्यासाठी ही खूप महत्त्वाची पूजा आहे, खूप महत्त्वाचा उपाय आहे. प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुराणानुसार देवी ललिता शिवांच्या हृदयात वास करत होत्या. जेव्हा सृष्टीचा विनाश होतो तेव्हा ही देवी प्रकट होते आणि नवीन सृष्टी निर्माण करते. ही 10 महाविद्यांपैकी एक अशी देवीचं रूप आहे. नवरात्रीच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी ललिता देवींसोबत स्कंदमातेची देखील पूजा केली जाते. शक्तीची ललिता देवीचा उल्लेख पुराणात आढळतो. वडील दक्षांच्या अपमानामुळे मुलगी सतीने आपला प्राणत्याग केला होता. सतीच्या दुःखात भगवान शिव तिचा मृतदेह उचलतात आणि इकडे तिकडे फिरू लागतात. हे दुःख पाहून भगवान विष्णू सतीच्या शरीराच्या चक्राने विभाजन करतात. यानंतर सतीला भगवान शंकराच्या हृदयात स्थान मिळतं. त्यामुळे त्यांचे नाव ललिता पडले. जेव्हा सृष्टी संपुष्टात येऊ लागते तेव्हा देवी प्रकट होऊन नवीन जग निर्माण करतात, म्हणून त्यांना ललिता असं म्हणतात. असंही मानलं जातं की कामदेव भस्म झाल्यावर त्यांच्या भस्मातून एक राक्षसाचा जन्म झाला. त्यांना मारण्यासाठी देवीने शिवांच्या हृदयातून ललिता अवतार घेतला. त्याचसोबत पार्वती आणि शिव यांचीही पूजा या दिवशी केली जाते. यांची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते. नवरात्रीच्या 5व्या माळेला ललिता पंचमीचा हा विशेष व्रतसुद्धा केला जातो. तर त्याचबरोबर प्रत्येक आईने मुलांसाठी एक महत्त्वाची सेवा या दिवशी करायची असते. तर सेवेसाठी काय करायचं, अगदी आपल्याला खूप कमी गोष्टी लागणार आहेत. दिवसभरात तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता. आई ललिता देवींना प्रार्थना करायची आहे आपल्या बाळाच्या बौद्धिक विकासासाठी, शालेय विकासासाठी, त्यांच्या परीक्षेत मिळणाऱ्या घवघवीत यशासाठी. तर प्रत्येक आईने काय करायचं आहे, आपल्या मुलाला मांडीवरती बसवायचं. याच्यासाठी 2 गोष्टी लागणार आहेत. एक म्हणजे मध आणि दुसरं म्हणजे दर्भाची काडी किंवा सोन्याची काडी, किंवा जर तेही नसेल तर तुम्ही हाताच्या बोटाने सुद्धा लिहू शकता. तर काय करायचं, देवीसमोर बसायचं किंवा आपल्या देवघरासमोर बसायचं. आईने बाळाला कुशीत घ्यायचं किंवा मांडीवर घ्यायचं. प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलगा किंवा जे मुलं शिक्षण घेत आहेत, जे शालेय याच्यात आहेत, म्हणजे मुलांच्या बौद्धिक विकासासाठी आईने ही सेवा करायची असते. ज्यांची लहान मुलं आहेत म्हणजे 12वीपर्यंत किंवा जे पुढचे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही सेवा आहे. तर आईने काय करायचं, मुलाला मांडीवरती बसवायचं आणि मधात ती काडी बुडवायची, दर्भाची किंवा सोन्याची काडी बुडवायची, किंवा बोटाने जरी लिहिला तरी चालेल. तर जिभेवरती आपल्याला ओम असं लिहायचं आहे. हा एकच मंत्र आपल्याला जिभेवरती लिहायचा आहे आणि आई ललिता देवींना, स्कंदमातांना आपल्या बाळाच्या विकासासाठी प्रार्थना करायची आहे. हा तोडगा खूप महत्त्वाचा आहे. वर्षातून एकचदा शारदीय नवरात्रोत्सवाच्या पंचमीला हा तोडगा करता येतो, म्हणून हा तोडगा तुम्हाला उद्याच करायचा आहे. याला दुसरा कुठलाही दिवसाचा पर्याय नाही की परवा केला तर चालेल का, या दिवशी केला तर चालेल का, त्या दिवशी केला तर चालेल का, नाही. हा उपाय वर्षातनं फक्त एकचदा करता येतो, ललिता पंचमीलाच करता येतो. तर वर्षातनं एकदा 2 मिनिटाचा वेळ काढून प्रत्येक आईने आपल्या बाळासाठी हा उपाय जरूर करा. ज्यांचं बाळ लहान आहे, 2 महिन्यांचं, 3 महिन्यांचं, 5 महिन्यांचं, 6 महिन्यांचं, त्यांनीसुद्धा हा उपाय केला तरी चालतो. म्हणजे आता काही लोक म्हणतील की 6 महिन्यांच्या आधी आपण बाळाला मध खाऊ घालायचं का, ते चालेल का? तर जेव्हा बाळ जन्माला येतं तर आपल्या पूर्वापार पिढ्यांपासनं प्रत्येक आजीने हा उपाय केलेलाच असतो. बाळ जन्माला आल्यानंतर त्याला थोडं का होईना मध चाटवतात जिभेवरती. तर छोटंसं मधाची म्हणजे छोटंसं काडी बुडवली आणि छोटंसं म्हणजे थोडंसंच मध घेतलं आणि छोट्याशा अक्षरात लिहिलं तरीही काही हरकत नाही. पण प्रत्येक आईने हा तोडगा जरूर करा, कारण नंतर हा मुहूर्त तुम्हाला कधी मिळणार नाही, पुढच्या वर्षीच मिळेल. तर प्रत्येकाने करा. तर काय करायचं, जसं तुम्हाला आता फोटोमध्ये दिसत असेल त्या बाळाच्या जिभेवरती ओम, तर तसा ओम तुम्हाला लिहायचा आहे. व्यवस्थित पद्धतीने लिहा, चुकवू नका.
बोटाने लिहिला तर तुम्हाला शक्य होणार नाही, तर शक्यतो दर्भाच्या काडीने लिहा. दर्भाची काडी प्रत्येक केंद्रात तर तुम्हाला मिळेलच. जर उद्याच्या दिवशीसुद्धा तुम्ही केंद्रात जाऊन दर्भाची काडी घेऊ शकता किंवा आपले जे स्वामी सेवेकरी असतील त्यांच्याकडे तर दर्भाची काडी असेल, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी केंद्रात जाऊन घ्या किंवा आजूबाजूच्या जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथल्या प्रत्येक दुकानावर दर्भाची काडी ही मिळतेच. ज्यांना दर्भाची काडी माहीत नाही त्यांनी नुसतं दुकानात जाऊन सांगायचं दर्भाची काडी. प्रत्येक दुकानदाराला म्हणजे जिथे पूजेचं साहित्य मिळतं विशेष करून त्या प्रत्येक दुकानात तुम्हाला दर्भाची काडी मिळेलच. किंवा सोन्याच्या काडीने लिहिलं तर अतिउत्तम. तर याच्यासाठी तुम्हाला काही स्पेशल सोनाराकडून काडी बनवून आणण्याची गरज नाही आहे. तर टोकदार आपल्याकडे सोन्याचं काही अलंकार असेल, जसं आपलं कानातल्यांचं मागचं जे टोक असतं तर ते लेखणीसारखं असतं, टोकदार असतं, तर त्याला स्वच्छ धुवून व्यवस्थित घासून कानातलं व्यवस्थित स्वच्छ करून मागच्या टोकाने जरी सोन्याचे कानातले अलंकार आता प्रत्येक स्त्रीकडे असतात तर कानातल्यांनी लिहिलं तरीही चालेल. किंवा ज्यांच्याकडे सोन्याची काडी अलंकार नाही त्यांनी दर्भाच्या काडीने लिहिण्याचा प्रयत्न करा. किंवा ज्यांच्याकडे दोघंही गोष्टी नाही तर त्यांनी पर्याय म्हणून हाताच्या बोटांनी ओम लिहिला तरी चालेल. पण हा उपाय जरूर करा. खूप प्रभावशाली उपाय आहे. वर्षातनं एकदाच करता येतो म्हणून मुहूर्त चुकवू नका. तुमच्या बाळाची प्रगती नक्की होईल इतका प्रभावशाली हा उपाय आहे. परीक्षेच्या काळात प्रत्येक बाळाला याच्यातनं खूप मदत मिळत असते. तर कष्टाला पर्याय नाही तसं सेवेला सुद्धा पर्याय नाही. सेवा तर करायचीच आहे पण बाळाने कष्ट केला तरच घवघवीत यश मिळतं. तर दोघं गोष्टींची साथ जेव्हा असते, अध्यात्माची पण आणि कष्टाची पण, तर सेवेला फळ नक्की मिळतं आणि कष्टाला सुद्धा फळ लवकर मिळतं. तर छोटीशी सेवा आहे, प्रत्येकाने जरूर करा. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपण परत भेटूया उद्याच्या अजून एका माहितीपूर्वक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.